गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण बोलणार आहोत जुलैमध्ये जन्म झालेल्या बालकांबद्दल, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि जनरल नेचर. सुरू करण्याआधी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, जसं की आपल्याला माहीत आहे की जुलै हा नंबर 7वा महिना आहे वर्षातला. ह्याचा जो कारकग्रह आहे तो आहे केतू. जसं आपण मुलांकाच्या सिरीजमध्ये बघितलं आहे की केतू जो आहे तो एक छायाग्रह आहे. त्याला फक्त धड आहे, त्याला शिर नाही आहे. पण केतूवाल्यांना जन्मजातच केतूवाल्यांना एक इंट्युशन पॉवर मिळालेली आहे. त्यांचा 6th सेन्स खूप जबरदस्त आहे. नंबर 7ला रिलेट केलं गेलं आहे स्पिरिच्युअलिझम बरोबर सुद्धा. ह्या लोकांचं इंट्युशन, ह्या लोकांचं 6th सेन्स इतकं जबरदस्त आहे की त्यांच्या आयुष्यात काही जर घटना घडणार असतील तर त्यांना पूर्वाभास होतो. त्यांना हे आधीच कळतं की आता हे आपल्यासोबत घडणार आहे. सो दीज आर सो स्ट्रॉंग अँड सो इंट्युशनल पीपल. नंबर 7ची जी लोकं आहेत ती खूप क्रिएटिव्ह असतात. इंट्युशन पॉवर त्यांचं खूप जबरदस्त आहे. थोडासा भविष्यातला कडे बघण्याचा त्यांचा कल असतो. त्यामुळे हे लोक अकल्ट सायन्समध्ये पण खूप चांगलं करू शकतात, कारण एक नॅचरल इन्स्टिंक्ट त्यांचं खूप जबरदस्त आहे. फॅमिली ओरिएंटेड लोक असतात, वर्सटाईल आहेत, खूप डाऊन टू अर्थ असतात. ह्यांचं अजून एक गोष्ट म्हणजे ही हायली अनप्रेडिक्टेबल लोक असतात. कधी ह्यांचा मूड स्विंग होईल आणि हे लोक कधी काय करतील ह्याचा तुम्हाला अंदाज येऊ शकणार नाही. थोडंसं कॉन्फिडन्समध्ये कमी पडतात हे लोक कधी कधी. कारण कसं असतं ना की दे आर बेस्ड ऑन देअर इंट्युशन्स. आता काही लोक असतात जी स्ट्रॉंगली आपल्या इंट्युशन्सला मानतात, काही लोक असतात ते इग्नोर करतात. त्यामुळे जे इग्नोर करतात ना त्यांना थोडासा कॉन्फिडन्समध्ये इश्यू येतो. अदरवाईज दे आर व्हेरी वर्सटाईल पीपल. हेल्पफुल नेचर असतं त्यांचं. सगळ्यांना हेल्प करणं त्यांना खूप आवडतं. खूप लॉयल लोक आहेत ही. भयानक हार्डवर्किंग असतात. ह्यांचा आपल्या कामावर पूर्ण निष्ठा असते. हार्डवर्क करतात, ॲडव्हेंचरस असतात, अगदी डाऊन टू अर्थ लोक म्हणतात. आणि अजून एक गोष्ट अशी आहे ना, यांच्या बाबतीत अजून एक बघायला गेलं तर दे आर हॅव्हिंग अ गुड इनर स्ट्रेंथ. एक फायटिंग स्पिरिट त्यांच्यात असतं. सो बघूयात आपले जुलै बॉर्न मेल्स कसे असतात. जुलै बॉर्न मेल्स आर व्हेरी कॉन्फिडंट, दे आर क्रिएटिव्ह. त्यांची एक गोष्ट असते की दे वॉन्ट टू ऑलवेज बी अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन. दे आर चार्मिंग, येस. हेल्पफुल नेचर खूप असतं त्यांचं. एक सराउंडिंगबद्दलची जी क्युरिओसिटी असते ना ती ह्यांच्यात खूप जास्त असते की आपल्या आजूबाजूला काय चालू आहे. ह्यांना अपडेटेड राहणं खूप आवडतं. सो येस, बिकॉज ऑफ दिस क्युरियस नेचर दे आर ऑलवेज अपडेटेड अबाउट देअर सराउंडिंग्स. आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे, जगात काय चाललं आहे. सो एक अपडेटेड नेचर त्यांचं असतं. सेल्फ कंट्रोल असतो त्यांना खूप चांगला. फॅमिली ओरिएंटेड असतात. फॅमिली मॅन म्हणू शकता तुम्ही. दे व्हॅल्यू एव्हरी रिलेशन, दे व्हॅल्यू देअर फॅमिली. दे आर व्हेरी व्हेरी लॉयल आणि दे स्टिक टू देअर फॅमिली. शेवटपर्यंत फॅमिलीबरोबर राहणारी ही लोकं आहेत. सो लेट सी आपले जुलैच्या फिमेल्स कशा आहेत. जुलैच्या फिमेल्स आर व्हेरी चार्मिंग, दे आर व्हेरी करिझमॅटिक. तुम्ही त्यांना बघितल्याशिवाय राहू शकत नाही. You will notice them, you cannot resist noticing them. जुलै फिमेल आर व्हेरी क्रिएटिव्ह. सुंदर तर त्या असतातच. वॉर्म असतं नेचर त्यांच्या नेचरमध्ये. एक वॉर्मथ असते, एक नर्चरिंग टाईप ऑफ नेचर असतं. खूप केअरिंग असतात ते लोक. छान त्यांना नवीन फ्रेंड्स बनवायला आवडतात. इतरांमध्ये मिळून मिसळून राहणं ह्या लोकांचं एक आहे. वेदर इट इज अ मेल, वेदर इट इज अ फिमेल, ह्या लोकांना लवकर राग येत नाही. आणि ते चिडले जरी तरी एका लिमिटपर्यंत चिडतील आणि इमिजिएटली शांत होतील. सो ह्यांचा राग खूप कमी अवधीचा असतो.
त्यांना फक्त त्या मिनिटाला सांभाळून घेणं हे गरजेचं आहे. कारण मुळात हे लोकं लवकर चिडत नाही. तुम्ही बघाल की ह्यांचे लवकर कोणी शत्रू होत नाहीत. दे आर सो फ्रेंडली, सो लवली, सो वॉर्मिंग, सो केअरिंग अँड सो वॉर्म पीपल की त्यांच्याबरोबर शत्रुत्व करणं शक्यतो कोणाला पॉसिबलच होत नाही. आणि चिडचिड थोडंसं असतं, मूड स्विंग्स असतात. हे लोकं कधी काय बोलतील हे खूप अनप्रेडिक्टेबल लोकं आहेत की काय त्यांचा मूड बदलेल वी रिअली नेव्हर नो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे लोकं खूप हजरजबाबी असतात. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीपल बॉर्न इन जुलै. तुमच्या आजूबाजूला जुलै बॉर्न पीपल आहेत का? आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्याबरोबर मॅच होत आहेत का? डू लेट मी नो. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. डू लाईक द चॅनल, शेअर दिस अमेझिंग इन्फॉर्मेशन विथ एव्हरीवन. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मॅक्झिमम लोकांपर्यंत हे पोहोचवा. अँड येस, आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. उद्या आपण भेटूयात विथ पीपल बॉर्न इन ऑगस्ट. सो हॅव अ ग्रेट डे. एन्जॉय. वीकेंड आहे. एन्जॉय युअर वीकेंड. सी यू टुमॉरो विथ पीपल बॉर्न इन ऑगस्ट. थँक यू. हॅव अ ग्रेट डे.